नमस्कार. आपल्या या 6व्या प्रकरणामध्ये आपण मागच्या वेळेस काही प्रमेय म्हणजे 2 थेरम पाहिले होते. एकरूप जीवांचे, एकरूप जीवा म्हणजे कॉन्ग्रंट कॉर्ड्सचे. आता आपण 6.2 मध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत. त्याचं पहिलं एक्झाम्पल बघा. रेडियस ऑफ सर्कल is 10 cm म्हणजे वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. There are 2 chords of length. There are 2 chords of length 16 cm each. म्हणजे 2 chords वर्तुळामध्ये 2 जीवा 16 सेंटीमीटर लांबीच्या आहेत. 2 जीवा येतात. व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ these chords from the center of the circle. तर त्या जीवांचे केंद्रापासूनचे अंतर किती? बघा 6.1 आठवतोय तुम्हाला. मी वर्तुळ काढतो बघा, एक सर्कल. 2 जीव आहेत म्हणतात ते 2 chords. There are 2 chords of length 16. 2 काय म्हणतात त्यांनी? वर्तुळामध्ये 2 जीवा 16 सेंटीमीटर लांबीचे आहेत. There are 2 chords of length. 2 जीवा घेतले बघा, AB आणि CD. AB 16 आणि CD 16. The radius of circle. आता हे बघा, हे रेडियस, हे केंद्र जोडलं किती आहे? म्हणजे OA आणि OC किती असेल? 10. There are 2 chords of length 16. वर्तुळामध्ये 2 जीवा 16 च्या वरती. What will be the distance? डिस्टन्स म्हणजे केंद्रापासूनचं अंतर. मी ते लंब टाकला बरोबर का? AB बरोबर CD बरोबर 16 सेमी, OA बरोबर OC बरोबर 10 सेमी. हे सगळ्या वर्तुळाच्या त्रिज्या रेडी ऑफ सेम सर्कल. हे दोघं सारखे. आणि OM लंब AB, ON लंब CD, OM लंब AB. लगेच तुकडा घेऊ पुढे आपण. काय? AM बरोबर MB बरोबर 1/2 AB, CN बरोबर ND बरोबर 1/2 CD. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू अ chord bisect the chord. झालं. पण या ठिकाणी AB आणि CD माहिती आहे. मग आपण आता फक्त AB हे घेऊ बघा. AM बरोबर 1/2 AB 1/2 16 म्हणजे AM आला 8. आकृतीत भरतो बघा. हा 8 आला काट आणि हा पण 8 आला. काटकोन त्रिकोण OA मध्ये पायथागोरस प्रमेयाने इन राइट एंगल ट्रायंगल OAM बाय पायथागोरस थेरम. कर्ण OA चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक AM वर्ग. OA वर्ग बरोबर OM वर्ग अधिक AM वर्ग. OA म्हणजे 10 चा वर्ग. OM माहित नाही
आणि हे मागता काढला आपण 8चा वर्ग 100 बरोबर OM वर्ग अधिक 64 100 वजा 64 म्हणजे OM वर्ग बरोबर 36 2 बा वर्गमूळ घेऊन असा हाचा वर्ग आहे टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड म्हणजे OM किती आला 6 एवढा भाग आपला 6.1 मध्ये झालेला आहे बघा या ठिकाणी OM मिळाला OM आता ही 16 आहे ही 16 आहे म्हणजे OM बरोबर OM असणार आहे म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार OM बरोबर ON बरोबर 6 सेमी डायरेक्टली बघा मी OM बरोबर ON आणि इथं म्हणणार क्वाड एकरूप येतात कॉन्ग्रुएंट क्वाड्स आर equidistant from center of circle बरोबर आहे मराठीत काय म्हणतात जीवा एकरूप दिलेत सारखे जीवा येतात एकरूप जीवा केंद्रापासून काय असतात समान अंतरावर असतात किंवा समदूर असतात समान अंतरावर असतात म्हणजे बघा आधी मी फक्त एवढंच पाहिलं AM बरोबर AB बरोबर 102 AB AM काढला याच्यामध्ये पायथागोरस वापरला मला OM मिळाला OM मिळाल्याबरोबर मी लगेच म्हटलं OM बरोबर ON कारण जीवासारखे येतात म्हणून क्वाड आर कॉन्ग्रुएंट सो डिस्टन्स इज इक्वल म्हणून OM बरोबर ON बरोबर 6 आणि म्हणून कॉन्ग्रुएंट क्वाड्स आर इक्वेशन फ्रॉम सेंटर एकरूप जीवा केंद्रापासून समान अंतरावर आहेत याच्यात दुसरं गणित बघा इन अ सर्कल ऑफ रेडियस 13 परत बघा आता नीट मी गणित लिहितो इन अ सर्कल ऑफ रेडियस 13 cm two equal chords are of equal chords are at a distance higher cm from the center find the length of the chord find length of the chords बघा वर्तुळाची त्रिज्या 13 सेमी असून टू इक्वल कॉर्ड्स दोन समान लांबीच्या जीवा केंद्रापासून 5 सेमी अंतरावर आहे तर जीवांची लांबी काढा बघा वर्तुळ काढलं दोन जीवा काढल्या अंतर शब्द आला म्हणून लंब टाकलं आणि त्रिज्या पण आल्या म्हणून त्रिज्या सर्कल ऑफ रेडियस इन अ सर्कल रेडियस इज 13 त्रिज्या 13 आहे बघा OA बरोबर वर्तुळाची त्रिज्या 13 OA बरोबर OC बरोबर 13 सेंटीमीटर वर्तुळाच्या त्रिज्या रेडियस ऑफ सेम सर्कल बरोबर पुढे टू इक्वल कॉर्ड्स दोन समान लांबीच्या जीवा समान लांबीचे आहेत मग AB बरोबर CD दोन समान लांबीच्या जीवा दिलेले आहेत बघा दोन जीवा समान आहेत म्हणजे अंतर सारखं असेल ना टू इक्वल कॉर्ड्स दोन समान लांबीच्या जीवा आर ॲट अ डिस्टन्स 5 cm फ्रॉम द सेंटर केंद्रापासून 5 अंतरावर आहे म्हणजे OM बरोबर
सेंटीमीटर किंवा सीएम. तुम्ही लगेच म्हणायचं ओएम लंब एबी आणि ओएन लंब सीडी. झालं का? इथपर्यंत कळलं का? हे लंब दिले अंतर असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. ओएम लंब एबी ओएन लंब सीडी. लगेच म्हणायचं ए बरोबर एबी बरोबर 1/2 एबी, सीएम बरोबर एबी बरोबर 1/2 सीडी. एबी पण माहित नाही, सीडी पण माहित नाही, त्यामुळे याला नंबर 1 म्हणायचं. याला काय म्हणायचं? नंबर 1. याला म्हणायचं नंबर 1. काटकोन त्रिकोण ओएएम मध्ये पायथागोरस प्रमेयाने इन राइट अँगल ट्रायंगल ओएएम बाय पायथागोरस थेरम ओए चा वर्ग बरोबर ओएम वर्ग अधिक एम वर्ग ओए स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. चला ओए म्हणजे कितीचा? 13 चा वर्ग, ओएम 5 चा वर्ग आणि एम चा वर्ग. 169 25 एम वर्ग. 169 वजा 25 एम वर्ग. एम वर्ग बरोबर 144. दोघा वर्गमूळ घेऊ टेकिंग स्क्वेअर बोथ साइड म्हणजे एम बरोबर किती आहे? इट इज अ स्क्वेअर ऑफ 12. 12 चा वर्ग आहे म्हणून एम बरोबर 12 सेंटीमीटर. इथपर्यंत आलं बघा एम मला. आता एम मिळाल्यावर एम मिळाल्याबरोबर आपण एक नंबर घ्यायचा बघा. एम बरोबर 1/2 बघा. एम बरोबर 1/2 एबी. एम किती आला? 12. 1/2 एबी. एबी बरोबर 12 गुणिले 2 आणि एबी बरोबर 24 सेमी किंवा सेंटीमीटर. 1 वरून किंवा फ्रॉम 1. हे 1 वरून लिहिलं बघा. एम बरोबर 1/2 एबी. 1 वरून फ्रॉम 1. एम दिला, एम काढला तिला 12. 1/2 एबी. एबी बरोबर 12 गुणिले 24. फिनिश. आता सिंपल एबी मिळाली. तुम्हाला काय करायचंय? जीवांची लांबी लेंथ ऑफ कॉर्ड एका जीवाची मिळाली. तुम्ही परत या त्रिकोणामध्ये पायथागोरस वापरून सीएन काढा. मग सीएन बरोबर 1/2 सीडी. मग सीडी काढा. पण त्याच्यापेक्षा हे अंतर सारखं आहे ना, मग केंद्रापासून समोर असणारे जेव्हा एकरूप असतात म्हणून डायरेक्ट असं घेतो बघा. एबी बरोबर सीडी. एबी बरोबर सीडी बरोबर किती? 24 सेंटीमीटर. इथे कारण लिहा केंद्रापासून समान अंतरावर जीवा एकरूप असतात. आणि हेच तुम्ही इंग्लिश मध्ये काय लिहिणार? गणित पुस्तक बघा, गणित आहे तुमच्या पुस्तकात 6.2 मधलं सगळं गणित इंग्लिश मध्ये. क्वाड्स which are equidistant, quads which are equidistant from center of circle are congruent. Quads which are जीवाच्या equidistant समांतरावर असतील फ्रॉम द सेंटर केंद्रापासून समांतरावर असतील दिले अंतरसारखं. हे अंतरसारखं म्हणून जीवासारख्या म्हणून एबी बरोबर सीडी बरोबर 24 हे त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी बघा 6.2 मधलं दुसरं गणित पण झालेलं आहे. तिसरं गणित आपल्या सिलेबस मध्ये नाही तरी पण बघा. पीएम अँड पीएन आर कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. शो दॅट रेपियस पा. तुम्ही त्याला प्रयत्न करा. कुणाला काय अडचण आली तर मला तुम्ही जरूर विचारा. तिसरं गणित तुम्ही घरच्या अभ्यासात राहू द्या. 6.2 मधली पहिली 2 गणित आपली झालेली आहेत. फार फार तर मी तुम्हाला पान नंबर 87 वरचं एक गणित समजावून देतो, चौथं गणित, किंवा आपण ते पण नंतर करू शकतो. जाऊ द्या, आपण नंतरच्या अभ्यासात करूयात. आता थांबूयात. धन्यवाद.